नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुजित इंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थ म्हणजेच धरती मातेला वाचवा या अभियानात आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण नाईक नवरे साहेबाच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि त्या ऊसासाठी त्यांनी ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। तर त्यांचा अनुभव आज आपण जाणून घेणार आहे। तर चला तर सुरू करूया। सर नमस्कार। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा। नाईक नवरे पृथ्वीराज बालाजी। बर। तालुका धाराशिव। आज तारीख किती आहे? आज तारीख 16 फेब्रुवारी 16 2025 आहे, बरोबर आहे। मला सांगा, या ऊसाची व्हरायटी कुठली आहे? 10,001 आहे। 10,001 आहे। हां, आणि लागण तारीख कधीची आहे? लागण तारीख डिसेंबर मधली 10 तारीख आहे। 10 डिसेंबर लागण आहे, बरोबर आहे। आता लागणीनंतर आपण ह्याला किती डोस टाकलेत? आता आपण ह्याला एक डोस 2 डोस झाले। तर बरं, दुसरा कधी टाकलाय? दुसरा एक 2-3 आठवडे झाले असते। 3 आठवडे झालेले असते, बरोबर आहे। पहिला डोस तुम्ही काय टाकला? पहिला डोस युरिया आणि सुपर टाकला होता। युरिया आणि सुपर टाकला होता। त्यावेळेस आपलं संभाषण नव्हतं, बरोबर आहे। हां, त्याच्यानंतर मग दुसऱ्या डोसच्या वेळेस आपण भूमी पॉवर दिलेली आहे, बरोबर आहे। मग भूमी पॉवर जाऊन किती दिवस झाले या ऊसाला? भूमी पॉवर जाऊन तरी 2-2.5 आठवडे झाले। 2 ते 3 लमसम आठवडे झालेले आहेत, बरोबर आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय फुटव्याची संख्या जरा फुटवे मोजून दाखवा बरं। एक ह्या डोळ्याला किती फुटवे आहेत बघा, मोजा जरा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10, बरोबर आहे। तर सरासरी 8 फुटव्यापासून 10 ते 12 फुटव्यापर्यंत फुटवा आहे। माझ्या मते हा 3रा महिना चालू आहे लागण करून, बरोबर आहे। तर त्याच्यामध्ये आपला हरभरा पण आहे, बरोबर आहे। काबुली आहे, V4 मोठा चना, बरोबर। त्याला फवारणी आपली झालेली आहे। फवारणी करून किती दिवस झालं? तरी फवारणी करून महिना होत आलं। महिना। त्याच्यामध्ये आपलं ग्रो नायट्रोकिंग, स्प्रेडॉल 90, बरोबर। आणि कुठं तरी आळी दिसत होती म्हणून आपण कीटकनाशक बाहेरचं वापरलेलं आहे, बरोबर आहे। तर तुम्हाला कसं वाटतंय काळुंकी वगैरे? म्हणजे आता जास्त दिसत नाहीत असं कीटक, फुटवा बी चांगला आहे हरभऱ्याला आणि त्याच्यापेक्षा जास्त त्या फवारणीचा ऊसाला बी जास्त उपयोग झालेला आहे। ऊसाला चांगला उपयोग झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय V4 हरभरा आहे आणि पानावर कुठल्याही प्रकारचा रोग नाही। आता सध्या तो फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे, जस्ट येतोय। तर ही जी ऊसाचा कलर आहे, कलर कसा वाटतोय तुम्हाला? कलर एकदम भारी वाटतं, असं म्हणजे हिरवागारच आहे। गेल्या वर्षी पण आपल्याकडे 10,001 होता, बरोबर आहे। त्यासाठी आपली ट्रीटमेंट नव्हती, बरोबर आहे। त्या खोडव्यामध्ये, आता खोडवा इथंच आहे, त्या खोडव्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक वाटतोय? म्हणजे अशी खूप फरक आहे। फुटवा कमी होता गेल्या वर्षी, आता जास्त आहे, सगळ्यात जास्त फुटवा जास्त आहे। 10,001च व्हरायटी आहे ती। गेल्या वर्षी ती सुरूचा ऊस होता, ह्या वर्षी पहिल्या वर्षीचा खोडवा आहे तो, बरोबर आहे। तर त्याला सुरूच्या वेळेस फुटवा कमी होता, बरोबर आहे। आणि ही सुरूचाच आहे आता, ह्याला फुटवा जास्त आहे, बरोबर आहे। तर ह्या वेळेस फक्त शेतकरी मित्रांनो एवढाच बदल करण्यात आलेला आहे की बाहेरचे जे रेग्युलर खत आहेत, बरोबर आहे। आता भूमी पॉवर टाकताना त्यासोबत तुम्ही काय टाकलं? दुसरं युरिया सुपर टाकलं। युरिया सुपर सोबत फक्त भूमी पॉवर ॲड केल्यामुळं सुरूच्या ऊसाला सुद्धा एवढा फुटवा आहे। आणि आपण जर तुम्ही इथे असं आणि खाली बसा, तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय ही जी पानं आहेत, पानाची कॅनोपी तर नंबर 1 आहेच। आणि दुसरी गोष्ट, काळुंकी, फुटवा ही 1 नंबर आहे, बरोबर आहे। आता इतर जे 100% रासायनिक, जसं की तुम्ही गेल्या वर्षी त्या ऊसाला वापरलात, तर तुमचा अनुभव आहे की बाबा 100% रासायनिक न करता थोडंफार सेंद्रिय वापरलं, जसं की भूमी पॉवरची बॅग जी आपण मायक्रोन्यूट्रन्स बाहेरची टाकतो, त्याच्याऐवजी जर आपली मायक्रोन्यूट्रनची बॅग भूमी पॉवर वापरली तर फरक चांगला आहे, बरोबर आहे। आणि आपण खर्च ॲडिशनल केला आहे का? ती म्हणजे भूमी पॉवरची जी ही आहेत, काय म्हणतात त्याला,
जी खर्च होतोय समजा खर्च जास्त काहीतरी होतोय का लिमिटमध्ये आहे? लिमिटमध्येच आहे. खर्च लिमिटमध्ये आहे हो आणि फरक तर तुम्ही बघू शकताय. हो. या आपण जरा खोडव्यात बघूया, बॅग घेऊन या ती. आता गेल्या वर्षी या खोडव्यासाठी आपली ट्रीटमेंट नव्हती आणि या वर्षीपासून ही ट्रीटमेंट चालू. चालू झालेली आहे. आता खोडवा तुटून किती दिवस झालेत? खोडवा तिथून 3 महिने होत आले. 3 महिने होत आलेत, बरोबर आहे. आणि हा 2 महिन्याचा आहे लागण, हां बरोबर आहे. आणि जवळपास दोन्हीची हाईट सेमच. सेमच आहे, बरोबर आहे. आणि ह्या वेळेस फुटवा तुम्हाला चांगला वाटतोय खोडव्याला का कसा आहे? ह्यावेळेस जरा भूमी पॉवर वापरल्यामुळे चांगलं वाटतं फुटवा. फुटवा चांगला आहे आणि ग्रो नायट्रोकिंगचा एकच स्प्रे झालेला आहे, फ्रेश झालेलं. बरोबर आहे. आता इतर जे 100% रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत हां त्यांनी हे वापरावं का नाही वापरावं? वापरावं. हे एकदा वापरून बघावं. पुन्हा जर तुम्हाला जर चांगलं वाटलं तर अजून एकदा घेऊ शकता. हां, म्हणजे जर तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही कंटिन्यू करू शकताय, बरोबर आहे. धन्यवाद सर. आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदरमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत त्याबद्दल ग्रीन प्लॅनेट कंपनीतर्फे मी आपलं आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.